प्रिव्हियस सेशनमध्ये मी एक्सप्लेन केलेलं युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. इन दिस सेशन आय एम गोइंग टू स्टार्ट बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंग हा कॉन्सेप्ट काय एक्झॅक्टली की जे इनबिल्ड ऑपरेटर्स आहेत, प्रिमिटिव्ह ऑपरेटर्स आहेत, लाईक प्लस इज देअर, मायनस इज देअर, ऑलरेडी डिफाईन्ड ऑपरेटर्स बाय C++. आता त्याचा जो पर्पज आहे तो आहे लाईक प्लस ऑपरेटर वी आर यूजिंग फॉर ॲडिशन ऑफ 2 नंबर्स अँड सो ऑन. ओके, जे ऑलरेडी डिफाईन्ड ऑपरेटर्स आहेत ते कोणासोबत डिफाईन केलेले आहेत? प्रिमिटिव्ह डेटा टाईपसोबत. म्हणजे समजा तुम्हाला 2 इंटिजरची ॲडिशन करायची आहे तर यू कॅन यूज प्लस ऑपरेटर इझिली अँड दॅट इज डिफाईन्ड बाय दी लँग्वेज इटसेल्फ. म्हणजे सपोज 2 इंटिजर व्हेरिएबल्स आहेत आणि त्याची ॲडिशन करायची आहे तर त्या केसमध्ये तुम्ही प्लस ऑपरेटर इझिली यूज करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल काही करायची गरज नाही आहे. अगेन एक इंटिजर आहे, एक फ्लोट आहे, तरी तुम्ही ॲडिशनसाठी प्लस ऑपरेटर इझिली यूज करू शकता. पण जर अशी सिच्युएशन आहे की कॉम्प्लेक्स नंबर आहे तुमच्याकडे, फॉर एक्झाम्पल कॉम्प्लेक्स क्लास यू हॅव क्रिएटेड अँड यू वॉन्ट टू ॲड 2 ऑब्जेक्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स क्लास, देन दॅट इज नॉट इनबिल्ट. ते लँग्वेजने स्पेसिफाय नाही केलं आहे की हाऊ टू ॲड 2 ऑब्जेक्ट्स. ओके, आणि ते आपण करणार आहे थ्रू आवर प्रोग्राम आणि त्याच्यासाठी आपण ऑपरेटर फंक्शन लिहितो आपल्या प्रोग्राममध्ये, त्या क्लासमध्ये. तर दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ॲक्च्युली ऑपरेटर ओव्हरलोडिंग इज नथिंग बट गिविंग स्पेशल मीनिंग टू ऑलरेडी डिफाईन्ड ऑपरेटर्स. म्हणजे आपण जे प्लस ऑपरेटर आहे ऑलरेडी डिफाईन्ड, यू कॅन नॉट क्रिएट एनी न्यू ऑपरेटर. ऑलरेडी डिफाईन जे ऑपरेटर्स आहेत लँग्वेजनी त्यालाच तुम्ही स्पेशल मिनिंग देणार आहे. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की मिनिंग चेंज नाही झालं पाहिजे. ना व्हॉट इज दॅट मिनिंग चेंज नाही झालं पाहिजे? म्हणजे प्लस ऑपरेटर यू आर युझिंग फॉर ॲडिशन तर सेम पर्पजच झाला पाहिजे त्याचा. म्हणजे तुम्ही 2 कॉम्प्लेक्स नंबर मल्टिप्लाय करण्यासाठी प्लस वापरतो असं नाही चालणार आहे. ओके, म्हणजे डोंट ट्राय टू चेंज मिनिंग ऑफ दी ऑपरेटर. ओके, फक्त त्याला सम ॲडिशनल टास्क करायला लावतो आहे आपण आणि सेम टाईपची, फक्त तिथे आपण ऑपरंट्स चेंज करतो आहे, त्याचं मिनिंग चेंज करत नाही आहे. अँड दॅट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग कॉन्सेप्ट. लास्ट सेशनमध्ये आपण युनरी ऑपरेटर बघितलं आहे, कसं ओव्हरलोड करायचं. युनरी मायनस आणि स्पेस क्लास आपण घेतला होता, XYZ 3 कोऑर्डिनेट्स घेतले होते. आणि ऑपरेटर फंक्शन लिहिणार आहे आपण आणि ते ऑपरेटर फंक्शन आपण आयदर ॲज अ मेंबर फंक्शन लिहू शकतो ऑर ॲज अ फ्रेंड फंक्शन. दॅट्स इट. नाव वी विल डू हिअर बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता इनिशियली मी मेंबर फंक्शन यूज करणार आहे आणि नंतर त्याच्यामध्येच मॉडिफिकेशन करूया आणि आपण सेम एक्झाम्पल विथ द हेल्प ऑफ फ्रेंड फंक्शन कसं करायचं ते बघायचं. ओके, आता बायनरी ऑपरेटर म्हणजे काय? फर्स्ट 2 ऑपरेंट्सवरती ॲक्ट होणारं ऑपरेटर म्हणजे बायनरी ऑपरेटर. आता फॉर एक्झाम्पल सपोज प्लस ऑपरेटर इज देअर, लाईक A+B आपण करू शकतो. जर सपोज A आणि B 2 इंटिजर व्हेरिएबल्स आहेत, लाईक इंटिजर A, B अँड ॲज वेल एज C सपोज, तर वी कॅन डू लाईक दिस. A अँड B शुड हॅव इनिशियल व्हॅल्यूज फॉर दॅट. कळत आहे? मग आता हे प्लस 2 ऑपरेंट्सवरती ॲक्ट होतं इथे A आणि B, दॅट्स वाय दिस इज अ बायनरी ऑपरेटर. आता सेम टास्क आपल्याला अचीव करायचं आहे कॉम्प्लेक्स नंबरसोबत. म्हणजे समजा A आणि B हे इन टाईपचे नाही आहेत, कॉम्प्लेक्स टाईपचे ऑब्जेक्ट्स आहेत. लेट कॉम्प्लेक्स इज अ क्लास अँड A, B, C 3 ऑब्जेक्ट्स आर ऑफ कॉम्प्लेक्स टाईप. तर त्या केसमध्ये पण हे वर्क झालं पाहिजे आणि हेच आपण अचीव करतो ऑपरेटर ओव्हरलोडिंग थ्रू. मग क्लास कोणी डिफाईन केला आहे? आपण डिफाईन केला आहे, प्रोग्रामरनी डिफाईन केला आहे. तर हे जे टास्क आहे ना हे अचीव करण्यासाठी प्रोग्रामरला समथिंग कोड लिहायचं आहे and that we have to write with the help of operator function. Now see whatever syntax of operator function we have already seen in the previous session. आता या सेशनमध्ये आपण त्याला यूज करूया फॉर ओव्हरलोडिंग बायनरी ऑपरेटर. आता इथे फर्स्ट आपण क्रिएट करायचं आहे कॉम्प्लेक्स क्लास. तर कॉम्प्लेक्स क्लास क्रिएट करण्यासाठी फर्स्ट आपण काय लिहिणार? लाईक क्लास कॉम्प्लेक्स इन दिस वे. आता क्लास कॉम्प्लेक्समध्ये कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर जर तुम्ही कन्सिडर केला त्याच्यामध्ये 2 पार्ट्स असतात, एक असतो रिअल पार्ट, एक असतो इमॅजिनरी पार्ट. आता आपण कॉम्प्लेक्स नंबरचा क्लास जो क्रिएट करणार आहे दॅट इज अ क्लास कॉम्प्लेक्स. आणि आता आपण याच्यामध्ये रिअल आणि इमॅजिनरी पार्ट जो आहे ना तो आपण फ्लोट कन्सिडर करूया. तर फ्लोट रिअल अँड फ्लोट इमॅजिनरी 2 पार्ट्स झाले कॉम्प्लेक्स नंबरचे. ओके, आता आपल्याला ॲक्च्युअल मेंबर फंक्शन्स लिहायचे आहेत फॉर दिस कॉम्प्लेक्स नंबर्स टू गेट कॉम्प्लेक्स, टू डिस्प्ले कॉम्प्लेक्स नंबर अँड देन वी विल ओव्हरलोड बायनरी प्लस ऑपरेटर हिअर. Okay, now if you want to accept that complex number there are 2 ways. Either you can use get complex or read complex. या टाईपचं तुम्ही मेंबर फंक्शन लिहू शकता. किंवा सेकंड वे इज देअर दॅट यू कॅन क्रिएट अ कॉम्प्लेक्स कन्स्ट्रक्टर. तर कॉम्प्लेक्स क्लासचे 2 कन्स्ट्रक्टर आपण क्रिएट करणार आहे इथे. त्याची नीड कळेल तुम्हाला की दोन्ही का करायचे. ओके, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घ्यायचं आहे आपण आणि एक पॅरामीटराइज्ड घ्यायचं आहे.
म्हणजे आता इथे आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर फर्स्ट लिहिणार आहे. तर फर्स्ट डिफॉल्ट म्हणजे क्लास नेम इज अ कॉम्प्लेक्स. यू नो देर इज नो रिटर्न टाइप नॉट इवन वॉइड फॉर कन्स्ट्रक्टर. नेम ऑफ द कन्स्ट्रक्टर इज सेम ॲज नेम ऑफ द क्लास. आणि याला आपण आर्ग्युमेंट्स पास करत नाही आहे. ओके, नाव जेव्हा आपण आर्ग्युमेंट्स पास नाही करणार आहे ना, तेव्हा तुम्ही रिअल आणि फ्लोटला 0 व्हॅल्यू पण असाइन करू शकता किंवा ब्लँक ठेवू शकता कन्स्ट्रक्टर. असं कंपल्सरी काहीच नाही आहे. नाव जस्ट दिस इज अ ब्लँक कन्स्ट्रक्टर. याची नीड काय आहे ना ते मी एक्सप्लेन करेल नंतर मेनमध्ये. ओके, की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काही लिहित नाही आहे, मग कशाला क्रिएट केला असं वाटेल. तर त्याची नीड आहे. तर ती काय आहे गरज ते आपण नंतर पुढे जाऊन बघूया. आता सेकंड वन इज अ पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. समजा मला एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आणि त्याला इनिशियली व्हॅल्यूज असाइन करायचे आहेत रिअल आणि इमॅजिनरी पार्टला. तर आपण कन्स्ट्रक्टर लिहू शकतो आणि त्याला आर्ग्युमेंट्स पास करू शकतो. आता इथे 2 पार्ट्स आपल्याला पास करायचे आहेत. फर्स्ट वन इज रिअल, सेकंड वन इज इमॅजिनरी. त्याच्यामुळे दोन्हीचा डेटा टाईप काय आहे? फ्लोट. तर फ्लोट आर आणि फ्लोट आय असे 2 पास केले. तर आता आपल्याला ह्या रिअल पार्टला हा जो आर पास केलेला आहे तो असाइन करायचा आहे. इमॅजिनरीला आय पास केलेला आहे तो असाइन करायचा आहे. काय लिहिणार इथे? रिअल इक्वल टू आर अँड इमॅजिनरी इक्वल टू आय, लाईक दिस. कळालं का कन्स्ट्रक्टर? तर याच्यामध्ये आपण काय केलं आहे, जस्ट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर दिला. दिस फर्स्ट वन, हा जो पार्ट आहे हा आहे आपला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर अँड दिस सेकंड वन इज अ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आता डिस्प्ले मेंबर फंक्शन आपण एक लिहिणार आहे की जे की कॉम्प्लेक्स नंबर डिस्प्ले करेल. आता कॉम्प्लेक्स नंबर हा नॉर्मली a+ib a+jb या फॉर्ममध्ये असतो. जे किंवा आय तुम्ही काही यूज करा. तर दॅट जे विल इंडिकेट दॅट पार्ट इज अ इमॅजिनरी पार्ट. ओके, आणि नेक्स्ट ए आणि बी रिअल आणि इमॅजिनरी पार्ट आपण कन्सिडर केले. तर त्या फॉर्ममध्येच आपण कॉम्प्लेक्स नंबर डिस्प्ले करणार आहे. तर कसा करायचा? तर आता डिस्प्ले मेंबर फंक्शन लिहूया. रिटर्न टाईप काय असणार आहे? ऑफकोर्स व्हॉइड. फंक्शन नेम इज डिस्प्ले. नाव वी हाऊ टू डिस्प्ले द नंबर इन दिस फॉर्मॅट. सी, समजा माझा रिअल पार्ट आहे 5.5 असं काहीतरी आपण फ्लोट घेतलं आहे आणि इमॅजिनरी पार्ट आहे सपोज 6.2 असा काहीतरी आहे. तर हा कॉम्प्लेक्स नंबर डिस्प्ले कसा झाला पाहिजे? तर लाईक दिस 5.5 प्लस जे 6.2 असं आपण कन्सिडर करूया की दिस इज आवर कॉम्प्लेक्स नंबर. या फॉर्ममध्ये डिस्प्ले करण्यासाठी मला सी आउट कसं लिहावं लागेल? रिअल आणि इमॅजिनरी दीज आर दी व्हेरिएबल्स. तर व्हेरिएबल्स आणि स्ट्रिंग्स आपण सी आउटमध्ये सेपरेट करतो. तर सी कसं लिहायचं आहे की इथे सी आउट लिहिलं. त्याच्यानंतर इथे फर्स्ट आपण रिअल पार्ट डिस्प्ले करतो आहे. दॅट रिअल इज अ व्हेरिएबल, दॅट्स वाय डिरेक्टली लिहायचं, स्ट्रिंग डबल कोट्समध्ये लिहायचं नाही. रिअल. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला प्लस आणि जे असं आलं पाहिजे. तर दॅट प्लस अँड जे दिस इज अ स्ट्रिंग. त्याच्यामुळे ते तुम्ही डबल कोट्समध्ये एनक्लोज करा. जे आपण डबल कोट्समध्ये देतो ना ते ॲज इट इज डिस्प्ले होत असतं. जे डबल कोट्समध्ये देतो ते ॲज इट इज डिस्प्ले होतं. आणि जर तुम्ही नॉर्मल रिअल हे जे लिहिलं हिअर रिअल विल नॉट बी डिस्प्लेड. हिअर वॉट एवर व्हॅल्यू ऑफ दॅट रिअल पार्ट दॅट व्हेरिएबल्स व्हॅल्यू विल बी डिस्प्लेड. कळतं आहे? आणि नेक्स्ट पुढे काय लिहिणार? इमॅजिनरी, दॅट इज IMAG अँड दॅट्स इट. दिस इज आवर डिस्प्ले मेंबर फंक्शन. दॅट्स इट. आता डिस्प्ले झाल्यानंतर आता आपला पर्पज काय आहे? तर त्याच्यासाठी आधी आपण मेन लिहूया आणि मेन लिहिल्यावर मग आपण परत ऑपरेटर फंक्शनकडे येऊया. ओके, तर आता इथे आपल्याला एक राहिलेली गोष्ट आहे की दॅट इज अ ऑपरेटर फंक्शन. बट बिफोर दॅट यू शुड नो व्हॉट इज मेन हिअर. ओके, आता मेन कसं असणार आहे? तर मी इथे लिहिते जस्ट वॉइड मेन सपोज. आता मेनमध्ये आपलं काय एक्सपेक्टेशन होतं की सपोज देअर आर 2 कॉम्प्लेक्स नंबर्स ऑलरेडी. इफ यू वॉन्ट टू डू ॲडिशन ऑफ दोज 2 कॉम्प्लेक्स नंबर देन यू कॅन डू. ओके, मग तिथे आपण प्लस ऑपरेटर वापरणार आहे ॲडिशन करण्यासाठी 2 कॉम्प्लेक्स नंबरची. तर कसं करणार आहे? 3 आपण एक कॉम्प्लेक्स नंबर क्रिएट करूया. सी कॉम्प्लेक्स C1 आणि मला C1ला व्हॅल्यूज असाइन करायचे इनिशियली. कळतं आहे? C1ला व्हॅल्यूज असाइन करायचे इनिशियली म्हणजेच आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा इथे यूज करू शकतो डायरेक्टली. तर C1 आणि ब्रॅकेटमध्ये मी व्हॅल्यूज पास करते. लेट इट इज 1.5, 2.6 एनिथिंग. कळालं? म्हणजे दिस 1.5 इज अ रिअल पार्ट फॉर C1, 2.6 इज अ इमॅजिनरी पार्ट फॉर C1. ओके, आता नेक्स्ट इज कॉम्प्लेक्स C2. आता C2मध्ये मी व्हॅल्यूज पास केल्या सपोज 3.5, 2.0 एनिथिंग. ओके, तर नाव दिस इज अवर सेकंड कॉम्प्लेक्स नंबर. C1 क्रिएट करताय तेव्हा ॲटोमॅटिकली याचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल होतो आहे आणि त्याला व्हॅल्यूज सेट होत आहेत 1.5 and 2.6. हिअर यू आर implicitly calling the parameterized constructor. There are 2 ways to call parameterized constructor, implicit and explicit. म्हणजे तुम्ही आधी C1, C2, C3 क्रिएट करून ठेवले ओनली विदाउट व्हॅल्यूज
आणि परत जर तुम्हाला व्हॅल्यूज पास करायचे आहेत तरीही पॉसिबल आहे. मग ते कसं करणार तर ते एका केसमध्ये मी दाखवते C1च्या, की लाईक मी आधी एक C1 क्रिएट करून ठेवला आहे सपोज असा, आणि आता मला लिहायचं आहे की लाईक C1 इज इक्वल टू कॉम्प्लेक्स, सी कॅपिटल घेतलं आहे आपण कॉम्प्लेक्स क्लासमधलं, तर सगळीकडे सेम फॉलो करा कॉम्प्लेक्स, आणि इथे समजा मी व्हॅल्यूज पास केल्या 1.5 2.5 समथिंग. तर आता इथे आपण असं जे केलं आहे तर दॅट इज वॉट एक्सप्लिसिटली कॉलिंग द पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. मग जेव्हा तुम्ही इथे C1 क्रिएट केला तेव्हा बाय डिफॉल्ट कुठला कन्स्ट्रक्टर कॉल होईल, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आणि नंतर मग परत जेव्हा तुम्ही असं लिहिताय कॉम्प्लेक्स 1.5 2.5, तर ह्या केसमध्ये तुमचा परत पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल होतो फॉर C1. म्हणजे दोन्ही कन्स्ट्रक्टर C1च्या केसमध्ये कॉल होणार आहेत. पण जर तुम्ही हे C2 असं कॉल करताय लाईक 3.5 2.0, ना दिस इज जस्ट एक्सप्लिसिटली कॉलिंग द implicitly calling the parameterized constructor. This one is explicitly calling, this one is implicit call. कळतं आहे? एक्सप्लिसिट म्हणजे तुम्ही परत कॉल करताय तेव्हा तुम्हाला क्लास नेम आणि ब्रॅकेट जस्ट लाईक अ फंक्शन कॉल करायचं आहे. कळालं का? आणि हा जो आहे तो इम्प्लिसिट कॉल आहे. एनी वे यू कॅन यूज, म्हणून मी दोन्ही वेज दाखवले ते. आता मला अजून एक कॉम्प्लेक्स क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आहे C3, ज्याच्यामध्ये मी दोन्हीचे ॲडिशन करणार आहे. तर लेट हिअर C3 आय विल क्रिएट. C1च्या पुढेच आपण C3 क्रिएट करून ठेवले. तर आता तुम्ही C1 आणि C3 क्रिएट केले तेव्हा कुठला कन्स्ट्रक्टर कॉल झाला आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. जर माझ्या क्लासमध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर नाही आहे, समजा ओनली पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, तर आपण असा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो का? टेल मी. जर आपल्याकडे हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर नाही आहे आणि ओनली पॅरामीटराइज्ड आहे, तर कॅन वी क्रिएट ऑब्जेक्ट लाईक दिस? का बरं? आय हॅव अ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. C1 आणि C2 तुम्ही यावेळेनं करू शकता ना क्रिएट डायरेक्टली. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर तुम्ही डायरेक्ट कॉल केला. मग C3 क्रिएट करायचं आहे मला ओनली सपोज, आणि माझ्या क्लासमध्ये ओनली पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, तर इज इट पॉसिबल? कारण त्याला आपल्याला तशी व्हॅल्यूज द्यायचीच नाही आहेत ना. जेव्हा आपण C1 + C2 करणार आहे तेव्हा C3मध्ये व्हॅल्यू येणार आहे. इनिशियली C3मध्ये मला व्हॅल्यू पास करायचीच नाही आहे. मग कॅन वी क्रिएट ऑब्जेक्ट लाईक दिस इफ आवर क्लास इज हॅविंग ओनली पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर? तर नाही करू शकत. रिमेंबर की आपल्या क्लासमध्ये जर ओनली पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तुम्ही लिहिलेला नाही आहे, तर वी कॅन नॉट क्रिएट ऑब्जेक्ट लाईक दिस. कंपल्सरी आहे की तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करताना मग पॅरामीटर्स पास करणं. ओके, त्या केसमध्ये मग कंपल्शन होऊन जातं. यू कॅन नॉट यूज दिस वे की लाईक C1 C3 क्रिएट केला मग परत तुम्ही C1ला व्हॅल्यू असाईन केली, हा वे पण नाही यूज करू शकत. आणि व्हॅल्यू असाईन करायची राहू दे, तुम्ही डायरेक्टली पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर जरी कॉल केला तरी इथे तुम्हाला C3 लागणार आहे, आणि C3मध्ये तुम्ही C1 + C2 करणार आहे. त्यामुळे इनिशियल व्हॅल्यूज काहीच देणार नाही, त्यामुळे इथे देता पण येणार नाहीत इनिशियल व्हॅल्यूज. आणि मग त्या केसमध्ये तुम्हाला ओनली C3 विदाऊट हॅविंग दॅट व्हॅल्यूज, एनी व्हॅल्यूज फॉर रिअल अँड इमॅजिनरी, असा क्रिएट करण्याची गरज पडणार आहे. मग तो क्रिएट तुम्ही करूच नाही शकणार आहे जर तुमच्या क्लासमध्ये ओनली पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असेल तर. रिमेंबर, इफ युअर क्लास इज हॅविंग ओनली पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, then there is a compulsion that you have to pass arguments while creation of that object. म्हणजे फक्त इथे अलाउड आहे ओनली C2 स्टाईल, जे काही तुम्ही C2 क्रिएट केला ना तेच फक्त अलाउड आहे जर ओनली पॅरामीटराइज्ड असेल तर. यू कॅन नॉट क्रिएट ऑब्जेक्ट लाईक दिस. मग आपण बोलतो ना की जर आपण कन्स्ट्रक्टर नाही लिहिला तर कंपायलर विल प्रोव्हाइड अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ते कधी प्रोव्हाइड करतो? जर तुमच्या क्लासमध्ये कुठलाच कन्स्ट्रक्टर नसेल तर. अदरवाईज तुमच्या क्लासमध्ये एक जरी कन्स्ट्रक्टर असेल तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर विल नॉट बी प्रोव्हाइडेड बाय कंपायलर. ऑलवेज रिमेंबर. कळतं आहे? मग त्याच्यामुळे तुम्हाला हा कॉम्प्लेक्स कन्स्ट्रक्टर हा जो आहे ना डिफॉल्टवाला तो क्रिएट करून ठेवावा लागेल. कळतं आहे? आता नेक्स्ट आपण काय करणार आहे, सी आय वॉन्ट लाईक दिस C3 = C1 + C2 मला अचीव करायचं आहे, आणि मला C3चा जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे तो डिस्प्ले करायचा आहे. C3 जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे तो, आणि डिस्प्ले मेंबर फंक्शन आपल्याकडे ऑलरेडी आहे ते आपण कॉल करूया लाईक C3.display. इथे तुम्ही C1 C2 पण डिस्प्ले करून चेक करू शकता की काय त्याच्या व्हॅल्यूज आहेत. कळालं? पण आता इथे या केसमध्ये नीट लक्ष द्या. ऑब्झर्व करा की दिस स्टेटमेंट जे लिहिलेलं आहे C3 = C1 + C2. आता C1 आणि C2 दोन्हीचा डेटा टाईप आहे कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप. Now for user defined data type we cannot use plus operator because it is defined only for primitive data types. मग आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, प्रोग्रामरची रिस्पॉन्सिबिलिटी की या प्लस ऑपरेटरचं मिनिंग विथ रिस्पेक्ट टू दिस कॉम्प्लेक्स क्लास डिफाईन करणं, आणि दॅट इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग. वी हॅव टू ओव्हरलोड दिस प्लस ऑपरेटर इन आवर कॉम्प्लेक्स क्लास.
then only this is possible. But how to overload that? You know with the help of operator function. नाव ऑपरेटर फंक्शनचा सिंटॅक्स ऑलरेडी आपण प्रिव्हियस सेशनमध्ये बघितला होता की लाईक ऑपरेटर फंक्शनमध्ये रिटर्न टाईप असतो, त्याच्यानंतर फंक्शनचं नेम जे असतं ते ऑपरेटर ओपी म्हणजे जो ऑपरेटर तुम्हाला ओव्हरलोड करायचा आहे, आणि ब्रॅकेटमध्ये यू कॅन पास आर्ग्युमेंट्स. आपण युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग ऑलरेडी इम्प्लिमेंट केलं आहे, तिथे याला यूज केलं. आता सेम आपण इथे बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग करणार आहे, बिकॉज सी प्लस इज ॲक्टिंग ऑन 2 ऑपरेंड्स हिअर C1 अँड C2. आता बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करताना ही सेम फंक्शन आपल्याला यूज करायचं आहे, पण जस्ट याला मी इव्हॅल्युएट करून दाखवते आधी. आणि फर्स्ट वे आपण यूज करणार आहे, दॅट इज वी आर गोइंग टू राईट हिअर मेंबर फंक्शन. वॉट एव्हर ऑपरेटर फंक्शन दॅट विल बी द मेंबर फंक्शन ऑफ दिस क्लास. आता मग कसं करायचं, हे जे स्टेटमेंट आहे परत एकदा लिहिते आणि त्याला आपण इव्हॅल्युएट करूया, आणि मग आपण इझिली ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं फंक्शन इथे लिहू शकतो. कळालं? तर सी मेंबर फंक्शन हे ऑलवेज आपण ऑब्जेक्ट डॉटनी कॉल करतो. ऑलवेज वी कॉल मेंबर फंक्शन युजिंग ऑब्जेक्ट डॉट. मग या केसमध्ये सी ऑब्जेक्ट डॉटनं कॉल करतो, म्हणजे इथे C1 विल बी कन्सिडर्ड ॲज अ कॉलिंग ऑब्जेक्ट. रिमेंबर C1ला आपण कॉलिंग ऑब्जेक्ट, जे लेफ्ट साईडचा ऑपरंट असतो ना त्याला आपण कॉलिंग ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करायचं. ऑलवेज लेफ्ट हँड साईड ऑपरंट विल बी कन्सिडर्ड ॲज अ कॉलिंग ऑब्जेक्ट. रिमेंबर. आणि राईट हँड साईडचा मग आता एक राहील ना, आणि इथे बघ C1 डॉट ऑपरेटर प्लस सी ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शनचं नेम असंच असतं ना, ऑपरेटर प्लस. आता याला ब्रॅकेटमध्ये आपण पास करणार आहे C2. कळतं आहे? दिस इज द याचं जे काही इव्हॅल्युएशन आहे, किंवा तुम्ही याला असं लिहू शकता लाईक C1 डॉट ऑपरेटर प्लस आणि ब्रॅकेटमध्ये आपण पास केला आहे C2, आणि जे काही रिझल्ट आहे तो कशामध्ये येणार आहे, C3मध्ये येणार आहे. लाईक दिस. म्हणजे हे फंक्शन शुड रिटर्न अ कॉम्प्लेक्स नंबर. कळालं? या केसमध्ये मग या फंक्शननी एक कॉम्प्लेक्स नंबर रिटर्न केला पाहिजे, अँड दॅट वी विल कॅच इनसाईड C3 ऑब्जेक्ट. मग ते फंक्शन कसं लिहावं लागेल, लेट अस सी. इथे सी रिटर्न टाईप काय असेल फंक्शनचा, टेल मी द रिटर्न टाईप ऑफ दिस फंक्शन काय असेल, कॉम्प्लेक्स. तर कॉम्प्लेक्स इज द रिटर्न टाईप. देन फंक्शन नेम इज ऑपरेटर प्लस. ओके. आणि याला काय आर्ग्युमेंट पास करणार आहे आपण, एक कॉम्प्लेक्सचा ऑब्जेक्ट आपल्याला कंपल्सरी आर्ग्युमेंट पास करणं. सी बायनरी ऑपरेटर आपण ओव्हरलोड करतो आहे, म्हणजे इथे किती ऑपरंट्स आहेत, 2. ऑलवेज आपण मेंबर फंक्शन कॉल करतो ऑब्जेक्ट डॉटनं, पण एकच ऑब्जेक्ट डॉटनं कॉल करणार ना, फॉर 1 ऑब्जेक्ट ओनली. म्हणजे जर आपण C1 डॉट कॉल केलं तर C1 हा इम्प्लिसिटली कॉल करणारा ऑब्जेक्ट म्हणून पास होईल. मग C2चं काय, C2 कुठे पास करणार आपण, तर दॅट यू हॅव टू पास ॲज अ आर्ग्युमेंट. दॅट इज C2 हिअर. C2 इज द आर्ग्युमेंट. कळतं आहे? मग आता C2 आपल्याला पास करायचं आहे, दॅट त्याचा टाईप काय आहे, कॉम्प्लेक्स. लेट C2च घेऊया आपण. ठीक आहे, C2 घेतलं तरी चालेल, किंवा तुम्ही काही एनी अदर नेम पण घेऊ शकता. कळतं आहे का हे, की आता इथे जो C1 आहे, C1 कसा पास झाला, इम्प्लिसिटली कॉलिंग ऑब्जेक्ट म्हणून पास झाला आहे तुमचा C1, आणि एक राहतोय ना मग प्लसच्या पुढे C2, त्याचं काय करणार, जो राहतोय तो तुम्हाला एक्सप्लिसिटली ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करावा लागतो. आणि इथे सी जे लास्ट सेशनमध्ये आपण आर्ग्युमेंट पास केलं होतं फ्रेंड फंक्शन वापरताना, तेव्हा आपण कॉल बाय रेफरन्स वापरलं होतं, कारण त्या इटसेल्फ जो आर्ग्युमेंट तुम्ही पास करता त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतं. पण आता इथं C2मध्ये आपल्याला काहीही मॉडिफिकेशन करायचं नाही आहे. C2 आपल्याला फक्त यूज करायचं आहे ॲडिशन पर्पजसाठी. C1 पण आपल्याला फक्त यूज करायचं आहे ॲडिशन पर्पजसाठी. वी आर नॉट गोइंग टू मॉडिफाय एनिथिंग. मग जेव्हा आर्ग्युमेंट जो तुम्ही पास करता त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन नसेल इटसेल्फ त्या आर्ग्युमेंटमध्ये, तर तो कॉल बाय व्हॅल्यूनी पास करतात. रिमेंबर. आणि जर त्याच्यामध्ये कुठेही असू दे, वेदर इट मे बी अ मेंबर फंक्शन और फ्रेंड फंक्शन, जर जो पास करणारा आर्ग्युमेंट आहे तुम्ही जो पास करताय त्याच्यामध्ये जर मॉडिफिकेशन असेल तर कंपल्सरी तो कॉल बाय रेफरन्सनी पास कर. कळालं? तरच ते मॉडिफाईड ऑब्जेक्ट तो तसा राहतो, नाहीतर मॉडिफिकेशन हे त्या फंक्शन पुरता राहतं. ऑलवेज रिमेंबर. पण या केसमध्ये वी आर डुईंग ॲडिशन ऑफ C1 अँड C2. C2 इज नॉट गोइंग टू बी मॉडिफाईड. त्याच्यामुळे कंपल्सरी लक्षात ठेवायचं की जे मॉडिफाय नाही होते ते नॉर्मल कॉल बाय व्हॅल्यूसारखं पास कर. दॅट्स इट. कळालं? आता इथे काय करायचं, काय करावं लागेल आपल्याला, स्टेप्स काय कराव्या लागतील. मला C1 आणि C2ची ॲडिशन करायची.
म्हणजे ॲक्च्युली C1कडे आहे रिअल आणि इमॅजनरी, C2कडे आहे रिअल अँड इमॅजनरी आणि C3कडे पण आहे रिअल इमॅजनरी. ओके, आता रिअल पार्ट C1चा काय आहे 1.5, इमॅजनरी पार्ट काय आहे C1चा 2.5, C2चा रिअल पार्ट आहे 3.5 आणि इमॅजनरी आहे 2.0 आणि C3कडे ओनली रिअल इमॅजनरी आहे पण त्याला व्हॅल्यूज आपण असाइन केलेल्या नाही आहे. आता आपलं काय आहे टास्क की C3 इक्वल टू C1 प्लस C2 म्हणजे जे C1 प्लस C2चा रिझल्ट असणार आहे याच्यातून तुम्ही रिटर्न करणार आहे आणि तो मग C3ला असाइन होईल. म्हणजे आता टास्क कसं करणार आपण हे, तर वी हॅव टू डू ॲडिशन ऑफ रिअल पार्ट ऑफ C1 अँड रिअल पार्ट ऑफ C2 आणि दॅट विल बी द रिअल पार्ट ऑफ C3. म्हणजे C3 डॉट रिअल इक्वल टू C1 डॉट रिअल प्लस C2 डॉट रिअल अँड C3 डॉट इमॅजनरी इक्वल टू C1 डॉट इमॅजनरी प्लस C2 डॉट इमॅजनरी. पण हे फंक्शनमध्ये कसं करणार कळतं आहे, हे फंक्शनमध्ये कसं करणार आपण की हिअर C1 म्हणजे कोण आहे ॲक्च्युली कॉलिंग ऑब्जेक्ट आहे, त्याचा रिअल आणि इमॅजनरी पार्ट आपण कसा ॲक्सेस करतो कॉलिंग ऑब्जेक्टचा डायरेक्ट ॲज रिअल आणि IMAG. म्हणजे हे ॲज इट इज द वर्ड्स तुम्ही यूज करता ते ऑलवेज रिमेंबर ते असतात कॉलिंग ऑब्जेक्टसाठीचे. म्हणजे मी जर इथे कुठे रिअल असं वापरलं आणि इमॅजनरी वापरलं डायरेक्टली विदाऊट ऑब्जेक्ट तर ते कोणाचं असणार आहे ऑफकोर्स कॉलिंग ऑब्जेक्टचं. कॉलिंग ऑब्जेक्ट कोण आहे इथे C1 आहे म्हणजे C1चं रिअल इमॅजनरी तुम्ही फेच इथं कसं करणार डायरेक्टली ॲज रिअल इमॅजनरी. नेक्स्ट आता C2 इकडे C2च म्हणूनच घेतला आहे आपण सेम, मग रिअल इमॅजनरी C2चं कसं फेच करणार. C2 इज नॉट कॉलिंग ऑब्जेक्ट, C2 कॉलिंग ऑब्जेक्ट नाही आहे, पास केलेलं आहे आपण. मग C2चं रिअल आणि इमॅजनरी इथं कसं फेच करणार तुम्ही युजिंग डॉट. मेंबर कसे ॲक्सेस करतो आपण क्लासचे युजिंग डॉट ऑब्जेक्ट डॉट म्हणजे C2 डॉट रिअल C2 डॉट इमॅजनरी असं आपण C2चं ॲक्सेस करणार. कळतं आहे. पण मला जे आन्सर आहे ना म्हणजे ते रिअल प्लस रिअल इमॅजनरी प्लस इमॅजनरी करून एक ऑब्जेक्ट बनवावा लागेल आणि तो ऑब्जेक्ट इथून रिटर्न करावा लागेल अँड दॅट इज ऑफ टाईप कॉम्प्लेक्स. कळतं आहे. मग कसं करणार हिअर यू हॅव टू क्रिएट वन टेम्पररी ऑब्जेक्ट लाईक कॉम्प्लेक्स लेट टेम्पमध्ये आपण ॲडिशन करणार आहे रिअल आणि इमॅजनरी दोन्ही पार्टची. म्हणजे टेम्पचा रिअल आणि टेम्पचा इमॅजनरी सेट करा आणि तो टेम्प ऑब्जेक्ट इथून रिटर्न करा आणि तो कॅच कशामध्ये होईल C3मध्ये. म्हणजे C3चा रिअल इमॅजनरी तो सेट होईल. कळतं आहे. मग आता इथे काय स्टेटमेंट लिहावं लागेल वी हॅव क्रिएटेड वन टेम्पररी ऑब्जेक्ट टेम्प डॉट रिअल पार्ट टेम्पचा काय सेट करायचा आहे मला जो C1चा रिअल आहे आणि C2चा रिअल आहे त्या दोन्हींचे ॲडिशन. मग C1चा रिअल इथं कसा फेच करतो आपण डायरेक्ट युजिंग रिअल बिकॉज दॅट इज अ कॉलिंग ऑब्जेक्ट. कळतं आहे. म्हणून इथे आपण डायरेक्टली लिहिणार रिअल प्लस आता जो C2 आपण पास केला त्याचं C2 पास इथे पण C2च घेतलं. इथे तुम्ही काही पण घ्या XYZ इथे X घेतलं तर X डॉट रिअल इथे जे घेताल ते पण मी समजण्यासाठी C2 घेतलं आहे. ओके तर C2 डॉट रिअल. कळतं आहे. म्हणजे इथे हा ॲक्च्युली कुणाचा आहे कॉलिंग ऑब्जेक्ट C1चा रिअल आहे C1 डॉट रिअल. इथं C1 डायरेक्ट तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत यू हॅव टू यूज अ कॉलिंग ऑब्जेक्ट म्हणजे डायरेक्ट रिअल वापरा. कळालं दॅट इज अ कॉलिंग ऑब्जेक्ट्स रिअल आणि C2 डॉट रिअल. कळतं आहे. आता इथे सिम्पल एक्झाम्पल सांगते डिस्प्लेमध्ये आपण जे रिअल इमॅजनरी डिस्प्ले केलं कोणाचं डिस्प्ले होतं कॉलिंग ऑब्जेक्टचं होतं ना. म्हणजे कॉलिंग ऑब्जेक्टचं आपण डायरेक्टली ॲक्सेस केलं की नाही रिअल आणि इमॅजनरी सेम थिंग आपण इथे अप्लाय करतो आहे ना काही वेगळं नाही आहे सेमच आहे. मग आता इथे सेकंड टेम्प डॉट इमॅजनरी इक्वल टू इमॅजनरी दिस इज ऑफ C1 अँड C2चा इमॅजनरी. सी हिअर C2 इज डिफरंट. हा C2 आणि हा C2 वेगळा आहे. इथल्या C2चे ज्या पण रिअल इमॅजनरी व्हॅल्यूज आहेत ना त्या सगळ्या इथल्या C2मध्ये कॉपी झाल्या सेम व्हॅल्यूज आहे अँड दिस इज अ फॉर्मल आर्ग्युमेंट दिस C2 इज अ ॲक्च्युअल आर्ग्युमेंट. आपला टेम्प ऑब्जेक्ट क्रिएट झाला त्याचा रिअल आणि इमॅजनरी पार्ट सेट झाला आहे. आता काय करायचं रिटर्न. तर फायनली यू हॅव टू रिटर्न दॅट टेम्प. कळतं आहे. दॅट्स इट दिस इज आवर क्लास. इथे क्लास आपण क्लोज करूया. क्लासच्या इनसाईडच आपण आत्ता इथे मेंबर फंक्शन लिहिलं आहे. तुम्ही आउटसाईडला पण लिहू शकता हे युजिंग क्लास नेम स्कोप रिझोल्युशन नो प्रॉब्लेम. बट दिस इज हाऊ यू कॅन इम्प्लिमेंट और यू कॅन अचीव दिस प्लस ऑन 2 कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके तर आता C1 प्लस C2 असं लिहिताल तेव्हा ॲटोमॅटिकली ऑपरेटर प्लसवालं फंक्शन कॉल होईल आणि या फंक्शनला C2 जो काही आहे ना तो पास होणार आहे आणि तो या C2मध्ये कॉपी होईल.
C1 विल बी इम्प्लिसिटली पास्ड ॲज अ कॉलिंग ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर इथे काय होईल, एक टेम्पररी ऑब्जेक्ट क्रिएट झाला टेम्प, त्याच्या रिअल आणि इमॅजिनरी पार्टला व्हॅल्यूज सेट झाल्या प्रॉपर, रिअल प्लस C2 डॉट रिअल, इमॅजिनरी प्लस C2 डॉट इमॅजिनरी, आणि तो टेम्प ऑब्जेक्ट इथून रिटर्न झाला आणि तो कशामध्ये कॅच झाला, C3मध्ये. नाव C3चा रिअल पार्ट काय सेट होईल, ॲटोमॅटिकली या दोन्हींची ॲडिशन, आणि C3चा इमॅजिनरी पार्ट ॲटोमॅटिकली या दोन्हींची ॲडिशन तुम्हाला मिळेल आणि तोच आपण फायनली डिस्प्ले करतो. कळालं. दिस इज हाऊ वी कॅन अचीव ऑपरेटर ओव्हरलोडिंग विथ द हेल्प ऑफ मेंबर फंक्शन, बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ओके, आता इथे एक नीट लक्ष द्यायचं. व्हाईल ओव्हरलोडिंग बायनरी ऑपरेटर विथ द हेल्प ऑफ मेंबर फंक्शन इट विल टेक वन आर्ग्युमेंट. सी, आपण हेच युनरीच्या केसमध्ये बघितलं होतं की वेन एव्हर यू आर ओव्हरलोडिंग युनरी ऑपरेटर विथ द हेल्प ऑफ मेंबर फंक्शन इट विल नॉट टेक एनी आर्ग्युमेंट. तुम्ही युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करता म्हणजे ऑपरंड एकच आहे, एकच ऑपरंड असेल तर तो ॲटोमॅटिकली कॉलिंग ऑब्जेक्ट म्हणून पास होतो. मग ॲडिशनल तुम्हाला आर्ग्युमेंट पास करायची गरज नाही. कळालं का. युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंगच्या केसमध्ये जो कॉलिंग ऑब्जेक्ट असतो तोच एक आर्ग्युमेंट झाला, दॅट इज वन ऑपरंड झाला. सॉरी, कॉलिंग ऑब्जेक्ट इज द वन ऑपरंड आणि युनरी ऑपरेटर एकच ऑपरंड घेतो, त्याच्यामुळे त्या केसमध्ये इथे कुठलाही आर्ग्युमेंट नसतो. पण जर तुम्ही बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताय विथ द हेल्प ऑफ मेंबर फंक्शन तर त्या केसमध्ये कंपल्सरी की तुम्हाला एक आर्ग्युमेंट पास करायचं आहे, का तर एक कॉलिंग असतो, कॉलिंग ऑब्जेक्ट एक ऑपरंड झाला आणि सेकंड ऑपरंड जो आहे तो तुम्हाला एक्सप्लिसिटली ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करायचं. मग आपण जे काही बघितलं की लाईक व्हाईल ओव्हरलोडिंग युनरी ऑपरेटर विथ द हेल्प ऑफ मेंबर फंक्शन इट विल नॉट टेक एनी आर्ग्युमेंट. while overloading binary operator with the help of member function it will take one argument. getting. आता एक थोडंसं याच्यामध्ये आपण काय करूया, मेंबर फंक्शनच्या ऐवजी फ्रेंड फंक्शन यूज करूया. ओके, ॲज अ फ्रेंड फंक्शन म्हणजे कसं येणार आहे तर सी, आपण हे जे आहे ना हे इव्हॅल्युएट करून दाखवते मी की ॲज अ फ्रेंड फंक्शन मग तो फंक्शन कॉल कसा असणार आहे त्याच्यावरून आपण लिहू शकतो इझिली फंक्शन. ओके, मग आता इथे कसं आहे की C3 इक्वल टू C1 प्लस C2 आहे आणि आता सी वी नो दॅट फ्रेंड फंक्शन इज अ नॉर्मल फंक्शन. नॉर्मल फंक्शन मीन्स वी विल नॉट कॉल इट युजिंग ऑब्जेक्ट डॉट. आपण ऑब्जेक्ट डॉटनं हे फंक्शन कॉल करणार आहे का, नाही. म्हणून आपलं फंक्शनचं नेम आपण डायरेक्टली लिहिलं कॉल करताना, ऑपरेटर प्लस दिस विल बी द फ्रेंड फंक्शन, इट इज नॉट गोइंग टू बी अ मेंबर फंक्शन. ओके, मग फ्रेंड फंक्शन आपण डायरेक्ट कॉल करतो म्हणून मी हे ऑब्जेक्ट डॉट असं लिहिलं नाही. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये प्रिव्हियस जे आपण पार्ट बघितला त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट डॉट लिहितो, का तर ते मेंबर फंक्शन आहे. मग आता इथे सी हे जर फ्रेंड फंक्शन आहे मग आपण C1 किंवा C2 हा इम्प्लिसिटली पास होतच नाही आहे, तर दोन्हीही आपल्याला ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करावे लागतात. कळालं, दोन्हीही आपल्याला ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करायचे आहेत, लाईक C1, C2. कळत आहे. आणि ह्या फंक्शनचा रिटर्न टाईप कंपल्सरी काय पाहिजे, कॉम्प्लेक्स, का तर आपल्याला यानं जे काही अचीव केलं आहे या फंक्शनने ती ॲडिशन करायची आपल्याला ॲक्च्युली त्याच्यामध्ये, आणि ती ॲडिशन त्यानं रिटर्न केली तर ती आपण C3मध्ये कॅच करू शकतो. म्हणजे विथ द हेल्प ऑफ फ्रेंड फंक्शन हे कसं करणार आहे आपण, व्हॉट विल बी द प्रोटोटाईप ऑर मेथड फंक्शन सिग्नेचर. कळतं आहे, फंक्शन सिग्नेचर काय असेल फ्रेंड फंक्शनच्या केसमध्ये इथे लिहूया आणि ते फंक्शन आपण बाहेर लिहिणार आहे. तर इथे आपण फर्स्ट येतो आपला फ्रेंड कीवर्ड, फ्रेंड. तर नेक्स्ट इथे रिटर्न टाईप काय असणार आहे फंक्शनचा, ऑफकोर्स कॉम्प्लेक्स. तर इथे कॉम्प्लेक्स लिहूया, दिस इज द रिटर्न टाईप. फंक्शन नेम काय आहे, ऑपरेटर प्लस सी ओ कॅपिटल नाही आहे हे लक्षात ठेवा, मी ओ मोठा काढला आहे पण इथे ओ इज अ स्मॉल केस. ओके, ऑपरेटरमधला ओ हा ऑलवेज स्मॉल केस असतो. ऑपरेटर प्लस हे झालं फंक्शन नेम. आता आर्ग्युमेंट्स काय पास करायचे आहेत आपल्याला, इथे दोन आर्ग्युमेंट्स पास करायचे आहेत, बोथ आर ऑफ टाईप कॉम्प्लेक्स. तर आपण इथे काय लिहायला पाहिजे, कॉम्प्लेक्स कॉमा कॉम्प्लेक्स. कळतं आहे का हे, बट इथं सी कॅपिटल घेतलं आहे आपण क्लास नेम. फॉलो करा, सी प्लस प्लस इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज, त्यामुळं कॅपिटल आणि स्मॉल हे प्रॉपरली फॉलो केलं गेलं पाहिजे. आता इथे कॉम्प्लेक्स, सेकंड आर्ग्युमेंट इज ऑफ टाईप कॉम्प्लेक्स आणि इथे गिवन सेमी कॉलन बिकॉज वी आर जस्ट डिक्लेअरिंग हिअर दॅट दिस फंक्शन इज अ फ्रेंड ऑफ दिस क्लास, दॅट्स इट. हे फंक्शन या क्लासचं काय आहे, फ्रेंड आहे, पण याचं मेंबर फंक्शन नाही. कळतं आहे, म्हणजे काय की या फंक्शनमध्ये तुम्ही या क्लासचा प्रायव्हेट डेटा डायरेक्टली फेच करू शकता युजिंग ऑब्जेक्ट डॉट. म्हणजे इथे C1 समजा तुम्ही फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर C1 घेतला आणि सेकंड C2 घेतला तर C1 डॉट रिअल C2 डॉट रिअल डायरेक्टली तुम्ही फेच करू शकता.
कळतं आहे. दिस इज द यूज ऑफ फ्रेंड फंक्शन. जर तुम्ही हे फंक्शन क्लासच्या आउटसाईडला लिहिताय आणि त्याला तुम्ही फ्रेंड म्हणून डिक्लेअर नाही करत आहे, तर इट विल नॉट अलाव यू डायरेक्टली ॲक्सेस रिअल अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. कळतं आहे. ऑब्जेक्टचा रिअल इमॅजिनरी पार्ट डायरेक्टली ॲक्सेसिबल होणार नाही. मग थ्रू पब्लिक मेंबर फंक्शन तुम्ही गेट सेट काहीतरी मेथड्स लिहा आणि त्याने ॲक्सेस करा. नो ऑप्शन. कळतं आहे. मग हे एक फॅसिलिटी दिली आपल्याला फ्रेंड फंक्शन C++ने की तुम्ही प्रायव्हेट डेटा डायरेक्टली आउटसाईडला ॲक्सेस करू शकता विथ द हेल्प ऑफ फ्रेंड ओनली. कळतं आहे. आता हे करायचं आपल्याला, तर काय करावं लागेल, तर आता आपल्याला अचीव करायचं आहे. तर ऑपरेटर प्लस C1, C2 आणि याचा रिटर्न टाईप काय पाहिजे. मग आता इथे कॉम्प्लेक्स पाहिजे कंपल्सरी. आता लिहायचं कसं हे फंक्शन, तर आपण ऑलरेडी इथं डिस्कस केलं आहे. सेम फंक्शन आपण आता इथे लिहूया. ओके. ॲक्च्युली दिस इज नॉट अ पार्ट ऑफ दिस क्लास. रिमेंबर, दिस इज अ आउटसाईड फंक्शन ऑफ दिस क्लास. मग लिहायचं कसं, रिटर्न टाईप इज कॉम्प्लेक्स, फंक्शन नेम इज ऑपरेटर प्लस, आणि याला 2 आर्ग्युमेंट्स आपण पास करणार आहे. हे दोन्ही कॉम्प्लेक्स टाईपचे असणार आहेत, लाईक कॉम्प्लेक्स. आता इथे तुम्ही C1 C2 घ्या, ABCD काहीही घेऊ शकता, कारण हे C1 C2 म्हणजेच हे C1 C2 असं नका कन्सिडर करू. आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी मी C1 C2 घेते, पण ॲक्च्युली दिस इज अ फॉर्मल आर्ग्युमेंट. दिस C1 C2 इज अ ॲक्च्युअल आर्ग्युमेंट. कळतं आहे. ह्याच्या व्हॅल्यू सगळ्या या C1 C2 हे या फंक्शन पुरतं आहे. मग या C1 C2च्या जे रिअल इमॅजिनरी पार्ट आहे तो इथे कॉपी होईल. बस इथल्या C1 C2 मध्ये हे C1 C2 जे आपण फंक्शन पुरता क्रिएट करतो. ओके. नाव टेल मी व्हॉट शुड बी डन हिअर. जे आपण आत्ता केलं होतं ना, सेम करणार आहे आपण, काहीही वेगळं नाही. आपल्याला एक टेम्पररी ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे कॉम्प्लेक्स क्लासचा, कॉम्प्लेक्स टेम्प. ओके. आणि टेम्पचा रिअल आणि इमॅजिनरी पार्ट आता आपल्याला सेट करायचा आहे, लाईक टेम्प डॉट रिअल आणि टेम्प डॉट इमॅजिनरी हा सेट करायचा आहे. आता आपल्याकडे क्लिअरली इथे C1 आणि C2 2 ऑब्जेक्ट्स आहेत, तर त्याचा रिअल इमॅजिनरी डायरेक्टली तुम्ही ॲक्सेस करू शकता युझिंग डॉट, बिकॉज इट इज अ फ्रेंड फंक्शन. कळतं आहे आता. मग आता इथे कसं ॲक्सेस करणार, C1 डॉट रिअल प्लस C2 डॉट रिअल, आणि सिमिलरली C1 डॉट इमॅजिनरी इक्वल टू प्लस C2 डॉट इमॅजिनरी, C1 डॉट इमॅजिनरी प्लस C2 डॉट इमॅजिनरी. अँड फायनली जो टेम्पररी ऑब्जेक्ट तुमचा क्रिएट झाला तो इथून रिटर्न करा, आणि जो रिटर्न केलेला आहे तो कॅच कशामध्ये होईल, ऑफकोर्स C3 मध्ये. दॅट्स इट. दिस इज ओनली द फ्रेंड फंक्शन. कळालं. तर आता याच्यामध्ये आपण काय केलं, सिम्पल एक फ्रेंड फंक्शन लिहिलं, त्याला 2 आर्ग्युमेंट्स पास केले, कारण फ्रेंड फंक्शन आपण ऑब्जेक्ट डॉटनं कॉल करत नाही, त्यामुळे जे पण 2 ऑपरंट्स असतात ते तुम्हाला ॲज अ आर्ग्युमेंट पास करायचे. क्लासचं नेम असणार आहे, फंक्शनचं नेम असणार आहे, जे पण ऑपरेटर आहे ते ऑपरेटर OP असं फंक्शनचं नेम असतं. मग ऑपरेटर OP इज प्लस इयर. आणि रिटर्न टाईप काय असतो की जे तुम्ही समजा कॅच करत असताल तर कंपल्सरी रिटर्न टाईप असणार आहे तो डेटा टाईप जो ज्याच्यामध्ये तुम्ही कॅच करताय रिझल्ट. कळालं. तर दिस इज जस्ट अ ओव्हरलोडिंग बायनरी ऑपरेटर विथ द हेल्प ऑफ फ्रेंड फंक्शन. कळालं. दॅट्स इट. See, whenever we are overloading binary operator with the help of friend function, it will take 2 arguments. कळतं आहे आता. Whenever you are overloading unary operator with the help of friend function, it will take 1 argument, and whenever you are overloading binary operator with the help of friend function, it will take 2 arguments. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, अजून थोडंसं याच्यामध्ये ट्विस्ट आहे की समजा मला असं करायचं आहे, आय वॉन्ट लाईक दिस, की माझ्याकडे एकच कॉम्प्लेक्स नंबर आहे, एकच. हां. आणि मला असं अचीव करायचं आहे लाईक C1 प्लस 5. हे जस्ट हे बघ की इथं काय करायचं आपल्याला, C3 इक्वल टू C1 प्लस 5. मग म्हणजे मला काय करायचं माहिती आहे की C1चा जो रिअल पार्ट आहे त्याच्यामध्ये 5 ॲड करा, C1चा जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याच्यामध्ये 5 ॲड करा, आणि जो ऑब्जेक्ट बनतो तो C3 झाला पाहिजे. दिस इज माय रिक्वायरमेंट. म्हणजे हा आता प्लस बायनरी ऑपरेटरच आहे, पण हा बायनरी ऑपरेटर आहे, पण याच्यामध्ये एक ऑपरंट कुठल्या टाईपचा आहे, कॉम्प्लेक्स, आणि सेकंड ऑपरेटर ऑफ टाईप इंटीजर. तर हे पण तुम्ही अचीव करू शकता बाय ओव्हरलोडिंग प्लस ऑपरेटर इन दिस कॉम्प्लेक्स क्लास. पण याच्यामध्ये ऑलवेज रिमेंबर, म्हणजे एक युजर डिफाईंड आणि एक बिल्ट इन प्रिमिटिव्ह आहे किंवा दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे तरी आपण करू शकतो. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की जो फर्स्ट ऑपरंट असतो ना तो ऑलवेज क्लासचा पाहिजे. फर्स्ट ऑपरंट हा ऑलवेज क्लासचा पाहिजे. कधी तर जर तुम्ही मेंबर फंक्शन वापरत असाल तर मेंबर फंक्शन, कारण मेंबर फंक्शन असं कॉल होतं म्हणून मी सांगितलं C1 डॉट ऑपरेटर प्लस असं मेंबर फंक्शन कॉल होतं ना.
मग त्या केसमध्ये C1 डॉट ऑपरेटर प्लस ब्रॅकेटमध्ये तुम्ही इंट पास केला तरी चालेल ॲज आर्ग्युमेंट, नो प्रॉब्लेम. तर विथ द हेल्प ऑफ मेंबर फंक्शन जर तुम्हाला हे अचीव करायचं आहे तर कंपल्सरी कसं येणार आहे की तुमचं सेम येईल की प्रिव्हियस सेशनमध्ये प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं आहे की इथे आपण काय केलेलं की ऑपरेटर प्लस आणि इथं जे आर्ग्युमेंट तुम्ही पास करताय ना ते इंटचं करा. म्हणजे यू वॉन्ट टू अचीव लाईक दिस C1 प्लस 5 C3 इक्वल टू C1 प्लस 5 असं काहीतरी तुम्हाला अचीव करायचं. तर तुम्ही लिहिणार कसं ऑपरेटर प्लस हे तुमचं फंक्शन नेम आहे आणि हे C1 डॉट असणार आहे का तर मेंबर फंक्शन तुम्ही वापरणार आहे आणि त्या केसमध्ये तुम्ही आर्ग्युमेंट म्हणून इंट पास करा लाईक इंट एक्स. कळत आहे. मग इथे सेम करणार तुम्ही फक्त रिअल प्लस जो पण इंटिजर पास केला आहे तो लाईक एक्स आणि इमॅजिनरी प्लस एक्स आणि तो टेम्प रिटर्न करा. म्हणजे माझी रिक्वायरमेंट तशी, जर तुम्हाला रिक्वायरमेंट तशी नाही फक्त रिअलमध्ये ॲड करायचं तर तुम्ही फक्त रिअलमध्ये ॲड करा. जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे फंक्शन लिहा. म्हणजे इंटिजर तुम्हाला असं एक्सपेक्टेशन आहे समजा की मला रिअलमध्ये पण करायचं आहे आणि इमॅजिनरी मध्ये पण ॲड करायचं आहे जो पण मी इंट पास करणार आहे. मग जो एक्स तुम्ही पास केला तो रिअल प्लस एक्स इमॅजिनरी प्लस एक्स करा टेम्प डॉट रिअल टेम्प डॉट इमॅजिनरी आणि तो रिटर्न करा टेम्प. तर याच्यामध्ये आपण काय बघितलं की तुम्ही एक इंटिजर बरोबर पण एका कॉम्प्लेक्स नंबरचे ॲडिशन करू शकता आणि ते अचीव पण करू शकता. कसं करायचं मी सांगितलं. विथ द हेल्प ऑफ मेंबर फंक्शन असेल तर एक गोष्ट ऑलवेज लक्षात ठेवायची की फर्स्ट ऑपरंट शुड बी ऑफ टाईप क्लास, सेकंड मे बी ऑफ टाईप इंटिजर, नो प्रॉब्लेम. तुम्ही उलटं नाही करू शकत. 5 प्लस C1 नॉट अलाउड, रिमेंबर. जर तुम्ही मेंबर फंक्शन वापरत असाल तर कळत आहे. पण जर फ्रेंड फंक्शन वापरताय सपोज यू आर युझिंग फ्रेंड फंक्शन तर मी C1 प्लस 5 केलं काय आणि 5 प्लस C1 केलं काय त्याच्याप्रमाणे हे फंक्शन मी लिहू शकते. कळालं. जर इथे तुम्ही C1 प्लस 5 करताय तर मी पहिला कॉम्प्लेक्स घेईल आणि सेकंड इंट घेईल. इथे समजा तुम्ही 5 प्लस C1 करताय तर पहिला इंट घेईल सेकंड कॉम्प्लेक्स घेईल. इट इज ओके फॉर फ्रेंड फंक्शन. पण मेंबर फंक्शनमध्ये तसं पॉसिबल नाही. कळत आहे. आता इथे एक लक्षात ठेवायचं की असं नाही की C3 इक्वल टू C1 प्लस 5 लिहिलं काय आणि 5 प्लस C1 लिहिलं काय बोथ सेम, असं पण अचीव नाही होत. मी काय म्हटलं C3 इक्वल टू C1 प्लस 5 आणि 5 प्लस C1 कसंही लिहा असं चालणार नाही आहे. अकॉर्डिंग टू दिस यू हॅव टू राईट द फंक्शन. जे पहिलं आर्ग्युमेंट आहे ते पहिलंच पाहिजे, दुसरं आहे ते दुसरंच पाहिजे. मग तुम्ही फ्रेंड फंक्शन वापरणार असाल तर पहिला इंट सेकंड कॉम्प्लेक्स चालेल. पण इफ यू आर युझिंग मेंबर फंक्शन तर पहिला आर्ग्युमेंट कंपल्सरी काय पाहिजे कॉम्प्लेक्स पाहिजे. का तर ऑब्जेक्ट डॉटनं तुम्ही कॉल करता मेंबर फंक्शन म्हणजे पहिलं जे आर्ग्युमेंट दिलं दॅट इज द कॉलिंग ऑब्जेक्ट. मग तो कंपल्सरी क्लासचा पाहिजे. इंट डॉट न करणार नाही आपण मेंबर फंक्शन कॉल. कळालं का. त्यामुळे हे गोष्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची. देन यू कॅन अचीव दॅट ऑल्सो. कळतं आहे. तर दिस इज जस्ट अ बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग विथ द हेल्प ऑफ फ्रेंड फंक्शन. कळालं आहे. ओके, थँक्यू.